राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरे। हरी जय जय राम कृष्ण हरी। हरे जय राम कृष्ण हरे। हरी जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरि। हरी जय जय राम कृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। का सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर। 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 तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे। जय जय राम कृष्ण। पवित्र सुवडी एकतीच भूमंडळी। एकतीच भूमंडळी। एकतीच भूमंडळी। पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी। एकतीच भूमंडळी। एकतीच भूमंडळी। पवित्र सुवडी
एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरते पुरते धन विद्ये सरते पुरते धन विद्ये सरते पुरते धन विद्ये तीच भाग्यवंते सरते पुरते धन सरते पुरते धन विद्ये सरते पुरते धन विद्ये त्यांचा आवडता देव आवडता देव ज्यांचा आवडता देव आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव आवडता देव ज्यांचा आवडता देव ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव आवडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव वढोपार रखुमाई बार कुमाई पार कुमाई बार कुमाई पार कुमाई बार कुमाई पार कुमाई बार पार कुमाई कुमाई बार कुमाई पार कुमाई बार कुमाई बार कुमाई पार खुमाई बार कुमाई पार खुमाई बार कुमाई पार खुमाई बार कुमाई पार खुमाई बार कुमाई पार पवित्र सोवळी 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 पवित्र
सोवळी आ एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी त्यांचा वडता देव त्यांचा वडता देव एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी ज्यांचा वडता देव ज्यांचा वडता देव पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी त्यांचा वडता देव त्यांचा वडता देव एकतीच भूमंडळी एकतीच भूमंडळी ज्यांचा वडता देव ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव अखंडित प्रेम भाव ज्यांचा वडता देव ज्यांचा वडता देव अखंडित प्रेम भाव
हरी भस्माभूषण करा विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमन निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमन निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज की दादा विठ्ठल पवित्र सोवडी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव पवित्र सोवडी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरते पुरते धनविद्ये ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठ्ठला विठ्ठला यदक्षरं मनाखेय आनंदं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रयेयन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्पदाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगाधिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं शारदाम्भुजे सर्वदा अस्माकं सन्निधिं क्रियात् अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थो पदाम्भुज तेजस्प्रतिप्रदेशो विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्ति विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं पवित्र सोवडी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव
मुक्त कैवल्य माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय तथा जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून माईबाप श्रोत्यांना अभिवादन करतो. या कीर्तन निरूपणासाठी महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांनाही प्रिय असणारे अर्थात जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा जवळजवळ सगळ्यांच्या पाठ असलेला संतांची लक्षणं सांगून यथार्थ परिचय जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून करून देतात. विठाला विठाला या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांचा लक्षण सांगून परिचय जगाच्या समोर मांडत आहेत. अभंगावरती काहीसं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी सर्व संतांच्या संयोगातून अर्थात या सर्व संतांच्या शुभ आशीर्वादातून नियोजित संकल्पित जगद्गुरु श्री तुकोबारायांचं मंदिर या ठिकाणी उभारलं जाणार आहे. आणि या मंदिराच्या संकल्पित जागेमध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांची या ठिकाणी सेवा घडावी या उद्देशानं पौष वारीच्या निमित्तानं त्रिदिनी कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्या अनुषंगानं प्रथम दिवसाची सेवा आपल्या सर्वांच्याच संयोगातून पूजनीय गुरुवर्य पूज्यश्री माऊलींच्या आदेशातून ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला या ठिकाणी प्राप्त आहे. आणि थोडंसं उभं राहिल्यापासून आपल्या सगळ्यांना माझ्याकडे बघितल्यानंतरही वाटत असेल की बाबा माऊलींचं पूर्ण दडपण सध्या माझ्यावरती आहे. कारण इथे बोलायचं आम्ही आता सुरुवातीलाच बोलतो आम्ही खेडगळ कीर्तनकार. कुठले? आपले खेड्यातले कीर्तनकार. पण माऊली पुढचं वाक्य सांगतो, खेडगळ आहे पण येडगळ नाही. काय येडगळ नाही तर मला वाटतं आम्ही जर येडगळ असतो तर माऊलींनी आम्हाला बोलवलं नसतं. माऊलींनी या ठिकाणी सेवा करण्याची संधी मला दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी उपस्थित आहे. वास्तविक मी काही सांगावं आणि तुम्ही काही ऐकावं असं माझ्याजवळ काहीच नाही, पण तरीही देखील आपल्या सर्वांच्या प्रेमातून ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला या ठिकाणी आहे. आणि माऊलींच्या समोर आम्ही काही बोलावं एवढं नक्कीच आमचा अधिकार नाही. पण ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं झालं तर येथ जे जे मी बोले हे प्रभू तुमचेच शिकविले, यया कारणे अवधारिजे आपुले आपण देवा. ज्ञानोबाराय सांगतात या ठिकाणी जे काही बोलायचं हे सगळं काही शिकवलेलं कुणाचं? तुमचंच ऐकायचं आणि तुमच्याच समोर बोलायचं. म्हणजे कसं, बालक बापाची ताटीरी घे आणि बापा ते जेवू लागे की तो संतोषले निवेगे मुखची ओढवी. ज्ञानोबाराय म्हणतात पित्याच्या ताटातला घास मुलानं उचलावा आणि पित्याच्या मुखात भरवावा. खऱ्या अर्थानं त्या ताटात येणारा घास कमवलाय कुणी? हा कमवलाय बापानं. पण तरीही देखील त्यावेळेला बापाला तो आनंद असतो. आपल्या मुलानं आपल्या मुखात भरवत असताना पित्याच्या संबंधानं तो आनंद असतो. आणि तसा आनंद आज माझ्याही जीवनामध्ये पूज्य माऊलींच्या समोर आहे. म्हणून थोडंसं अजून बोलायचं झालं तर व्याघ्रसिंह भयानके देखोनी भयचकित होती लोके, परी तयाची पिले देख अंगा खांद्यावरी खेळते. म्हणजे सरळ सरळ पाहिलं तर वाघाची पिलं, सिंहाची पिलं ही पाहिल्यानंतर मांजराच्या पिलाला भय वाटतं. मांजराच्या म्हणा किंवा माणसाच्या पिलाला देखील काय होतं? भय वाटत असतं. पण व्याघ्रसिंह भयानके देखोनी भयचकित होती लोके, लोक भयचकित होतील. पण त्या वाघाची पिलं, त्या सिंहाची पिलं त्या वाघाच्या अंगा खांद्यावर खेळत असताना त्यांना ते भय वाटत नाही. सुरुवातीला एक आदर म्हणून घाबरणं साहजिक आहे.
पण तरी देखील अंगा खांद्यावर खेळत असताना मोकळ्या मनानं खेळायला हरकत नाही. म्हणून इथून पुढचा आता जो काही थोडा वेळ खेळ खेळायचा आहे तो अगदी जसा आता लाता लागतील सगळं 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 काय तुम्ही सगळं सहन करायचंय. आणि या अनुषंगानं आता राहिलेल्या थोड्याशा वेळामध्ये आपण चिंतनाच्या संबंधानं बोलणार आहोत. वास्तविक पाहिलं तर पौष वारीच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी एकत्रित झालेलो आहोत. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आम्ही सगळी वारकरी वैष्णव मंडळी आहोत. आणि ही इथं आवर्जून सांगावं वाटतंय, कारण वारकरी वैष्णव इथं पाहायला मिळतात. अन्य आता आम्ही रस्त्यानं येता येता आम्हाला वारकऱ्याचे अनेक रूप पाहायला मिळाली. पण तरी देखील शुद्ध सात्विक वारकरी जीवन काय असतं हे नाशिक जिल्ह्याला जर कोणी शिकवलं असेल तर पूज्य माऊलींचा त्यात सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. का तुम्ही म्हणाल हे कसं? कारण नाशिक जिल्ह्यात आता माऊलींनी मगाशी ते विणा घेऊन जाताना सांगितलं आमच्याकडे ही परंपरा विण्याची आहे. आणि आम्हाला रोज त्याला सामोरं जावं लागतंय आणि तेवढा अधिकारानं आम्हाला बोलता देखील त्या गोष्टी येत नाही. पण नाविलाजानं आम्हाला ते सहन करावं लागतंय. आणि थोडं थोडं आता तुमचं ऐकून लोक आता बदलायला लागलेत, खेडोपाडी वाटायला लागलंय की बाबा आता कीर्तनात तबला लावला नाही पाहिजे, हे आता आमच्याकडे थोडंसं दिसतंय. किंवा अजून ते ते देखील कीर्तनात अगदी 8 दिवसापूर्वी आमच्या गावात एक कीर्तनकार घेऊन आले होते, पण आम्ही त्यांना म्हटलं बाबा हे लावू देणार नाही. हे लावायचं असेल तर आमच्या गावात कीर्तन देखील होऊ देणार नाहीत. त्यांनी बिचाऱ्याने ऐकलं. हे थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी का घडतायत? तुम्ही हे शुद्ध सात्विक जे पेरत चाललेलं आहात. मला वाटतं भरवस फाट्याच्या सप्ताहानंतर नाशिक जिल्ह्याला बऱ्यापैकी चांगले दिवस आणि चांगले संस्कार अलीकडे पाहायला मिळतात. माऊलींनी मोठे उत्सव केले हे आपण मला आता वेगळं मी सांगावं असं काही शिल्लक नाही. तरीही देखील या मोठ्या उत्सवातलं आउटपुट जर नाशिक जिल्ह्याला काय मिळालं असेल, अन्य ठिकाणी नक्कीच मिळालं, पण मी आमच्या पुरतं मर्यादित बोलायचं झालं तर आम्हाला यातलं आउटपुट जर काय मिळालं असेल तर शुद्ध वारकरी संस्कार काय असतात हे आमच्या संपूर्ण जिल्ह्याला ज्यांनी शिकवलं हे त्या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं आउटपुट आहे. आणि म्हणून पूज्य माऊलींच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो आणि थोडंसं अभंगाच्या संबंधानं बोलतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. मी अभंगाची एक वाक्यता करत असताना एक वाक्य बोललो की बाबा या अभंगामध्ये संतांची लक्षणं सांगून संतांचा परिचय जगाच्या समोर जगद्गुरु तुकोबारायांनी करून दिलेला आहे. संतांची लक्षणं या अभंगामध्ये सांगितलीत म्हणजे संतांचा लक्षणाच्या आधारानं परिचय करून दिलात. संतांचा परिचय आमच्या जीवनात व्हावा का? पहिला प्रश्न निर्माण होतो, संतांचा परिचय आमच्या जीवनात व्हावा का? हो व्हावा. का व्हावा? तर संतांचा परिचय जर आमच्या जीवनात झाला नाही तर आमच्या जीवनाचं कल्याण कदापि होणार नाही. विठ्ठला विठ्ठला. कारण जीवनाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य मला वाटतं एकट्या संतांमध्ये आहे. संत सोडून अन्य कुणाच्याही जीवनामध्ये जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं ही भावना एक संत सोडून अन्य कुणाच्याही जीवनामध्ये नाही. मग तुमचं माझं कल्याण व्हावं याच्याकरता संतांचा परिचय तुम्हा आम्हाला व्हावा इथपर्यंत जर आपण आलो तर नेमकं कल्याण व्हावं इथपर्यंत ठीक आहे, पण नेमकं कल्याण होणं म्हणजे काय होणं? कल्याण होणं म्हणजे नेमकं काय होणं? म्हटले ते भिवंडीच्या थोडंसं अलीकडे आहे ते होणं का? तर नाही. कल्याण होणं याचा अर्थ ज्याच्यासाठी आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या साध्यापर्यंत जीवन जाऊन पोहोचणं याला खऱ्या अर्थानं कल्याण म्हटलेलं आहे. आणि आम्ही जन्माला का आलो तर जगद्गुरु तुकोबाराय बोलतात हे आयुष्यरूपी साधन भगवान परमात्म्यानं आम्हाला त्याच्या करता दिलं. कशा करता? सच्चित आनंद हे परमात्म्याचं मूळ स्वरूप आहे आणि या स्वरूपापर्यंत पोहोचण्याकरता हे आयुष्यरूपी साधन परमात्म्यानं आम्हाला दिलेलं आहे. आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने
आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे जन्मालो धन्य आम्ही जन्मालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदापर्यंत पोहोचण्याकरता परमात्म्यानं आम्हाला हे आयुष्यरूपी साधन दिलेलं आहे. म्हणजे देहात येण्याकरता, कारण हा देह देवानं त्याच्याकरता दिला. कशा करता? तर देवाच्या प्राप्तीकरिता मानवी देह धारण करून आम्ही आलेलो आहोत. आमच्या जीवनाचं परम प्रयोजन जर काय आहे तर आमच्या जीवनातलं परम प्रयोजन आहे की भगवत प्राप्ती. मग अवांतर प्रयोजन काय आहे? देहाच्या संबंधानं कराव्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या अवांतर प्रयोजनामध्ये आहे. आणि ह्या करता करता एक प्राप्त करायचंय, काय? परम साध्य प्राप्त करायचंय, म्हणजेच भगवत स्वरूपता. आता परम साध्य कशाला म्हणावं आणि अवांतर साध्य कशाला म्हणावं? जे मिळाल्यानंतर जिथं मिळवणं शिल्लक आहे याला म्हणा अवांतर प्रयोजन, आणि जे मिळवल्यानंतर जिथे मिळवणं शिल्लक राहत नाही याला म्हणा परम प्रयोजन. विठाला विठाला. कारण प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये मला वाटतं मिळवणं संपत नाही. 10 रुपये आम्ही मिळवले तर आमचे 100 मिळवणं शिल्लक आहे. 100 मिळाले, 1000 मिळवणं, मला वाटतं हे रात्रभरही आम्ही बोलत बसलो तरी देखील मिळवणं काय आहे? शिल्लक आहे. आणि परमार्थाच्या क्षेत्रात जर पाहिलं तर जे मिळवल्यानंतर काहीच जिथे मिळवायचं शिल्लक राहत नाही ती आहे परमात्म स्वरूपता, भगवत प्राप्ती. आणि हा लाभ ज्या वेळेला तुकोबारायांना प्राप्त झाला त्यावेळेला तुकोबारायांच्या मुखातले उद्गार आहे काम नाही 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 झालो पायीर कामा झालो पायीर कामा झालो पाहिर कामा झालो पाहिर कामा झालो पाहिर कामा झालो पाहिर कामा काम नाही काम नाही झालो पायीर कामा झालो पायीर कामा झालो पायीर कामा काम नाही काम नाही झालो पाहिर कामा झालो पाहिर कामा झालो पाहिर कामा. तुकोबाराय सांगतात काम नाही झालो पाये रिकामा. म्हटले हे 2-2 वेळेला काम नाही असं का? म्हटले चाल लावणाऱ्याला अडचण नको. शब्द चालीत बसण्याकरता. कारण हा विनोदाचा भाग आहे, सोडून द्या. हे तुम्ही नसले की आम्ही असं खूप काही बोलत असतो. काम नाही झालो पायी रिकामा याचा अर्थ एक शब्द तुकोबारांनी इथं दुरुक्ती आलेली पाहायला मिळते. काम नाही याचा अर्थ आमच्या जीवनात आता काही करायचंही शिल्लक राहिलं नाही आणि आता आमच्या जीवनामध्ये काही भोगायचंही शिल्लक राहिलं नाही. कर्तृत्वही संपलं आणि भोक्तृत्वही संपलं, म्हणून झालो पाये
रिकामा. हे परमसाध्य जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर तुकोबारायांचे उद्गार आहेत. म्हणून आमचा जन्म खऱ्या अर्थानं परमसाध्यापर्यंत पोहोचण्याकरिता देवानं आम्हाला या ठिकाणी मानवी देह धारण करून जर पाठवलेलं असेल, आम्ही मानवी देह धारण करून जे आलो ते कशा करता, तर खऱ्या अर्थानं देवाची प्राप्ती हे आमचं परम प्रयोजन आहे. आणि देवाची प्राप्ती आम्ही स्वतःच्या मनाच्या बुद्धीनं करण्याकरता निघालो तर आम्ही देवापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून जीवाचा देवाशी जर संबंध जोडायचा असेल तर कोण लागतो? मध्यस्थी कुणीतरी पाहिजे. एरवी देवाचा जीवाचा सोडून द्या, सध्याच्या काळात जरी संबंध जुळवायचा असेल तर कोण पाहिजे? मध्यस्थी पाहिजे. का पाहिजे? मध्यस्थी नसेल तर संबंध जुळला जाऊ शकणार नाही. कारण मध्यस्थी करत असतानाही मध्यस्थ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये बोलायचं झालं तर फार मोठी जबाबदारी त्या मध्यस्थ्याची आहे. चांगलं झालं तर त्याला कोणी तसं विचारत नाही, पण यदा कदाचित जर बिघडलं तर दोन्हीकडची त्याला नावं ठेवतात. कुणाला? मध्यस्थ्याला. यानं आमचं घर घातलं, यानं आमचं घर घातलं. पण इथं तुकोबाराय सांगतात आम्हीही मध्यस्थी करतो पण चूक होऊ देत नाही. दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. मध्यस्थी साधत असताना कुठल्याही प्रकारची चूक आमच्या जीवनामध्ये नाही. मग तुकोबाराय मध्यस्थी साधतात, संत मध्यस्थी साधतात. कुणाचे? तर जीवाचा संबंध देवाशी जोडण्याची मध्यस्थी. एकच वर्ग साधू शकतो, त्या वर्गाचं नाव आहे संत. आणि त्यांच्याशिवाय आमच्या जीवनात देवाची प्राप्ती नाही. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताचे ते पाय. नाथ महाराज म्हणतात माझ्यावर विश्वास नसेल तर ऐशे वेद देती ग्वाही. वेदानं आम्हाला साक्ष दिले की संताशिवाय देवाची प्राप्ती होऊ शकणार नाही. देवाची प्राप्ती हे आमचं परम प्रयोजन आहे. आणि त्या देवाची प्राप्ती संत करून जर देत असतील तर संतांचा परिचय आमच्या जीवनात गरजेचा आहे. विठ्ठला विठ्ठला. संतांचा परिचय आमच्या जीवनामध्ये झाला पाहिजे. मग संतांचा परिचय होण्याकरिता अनेक प्रकारानं जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये संतांचा परिचय वेगवेगळ्या पद्धतीनं करून दिलेला पाहायला मिळतो. कधी कधी संतांचा महिमा सांगून संतांचा परिचय केलेला पाहायला मिळतो. जर महिमा ऐकून एखाद्याला परिचय झाला नाही तर मग संतांचं चरित्र सांगितलं जातं, चरित्रातून संतांचा परिचय करून दिला जातो. यदा कदाचित महिमा ऐकला तरी संत जीवन कळालं नाही, चरित्र ऐकलं तरीही संत जीवन जर कळालं नाही तर मग तिसरा पर्याय आहे संतांची लक्षणं सांगितली जातात आणि लक्षणातून संतांचा परिचय करून दिला जातो. विठ्ठला विठ्ठला. मग संतांचा महिमा सांगून संतांचा परिचय करून दिला जातो. काय संतांचा महिमा आहे म्हटले? सायुज्यता नावाचा मोक्ष जर प्राप्त करायचा असेल तर संतांचं आलिंगन घडलं पाहिजे. आलिंगनागडे आलिंगनागडे सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा. आलिंगनागडे आलिंगनागडे आलिंगनागडे
संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा मोक्ष सायुजता जोडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा. संतांचा महिमा सांगून संताचा परिचय करून दिला जातो. काय संतांचा महिमा आहे म्हटले, संतांचं जर आलिंगन घडलं, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्यता नावाचा मोक्ष प्राप्त होतो कधी, संतांचं आलिंगन घडलं तर. इथे प्रश्न निर्माण होतो की वेदांत शास्त्र सांगतंय ज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती नाही. जर ज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती नाही तर मग इथं तुकोबारायांची भाषा आहे आलिंगनानं मोक्ष प्राप्त होतो. आणि आलिंगन हे कर्म आहे. मग कर्मानं मोक्षाची प्राप्ती कशी होते तर म्हटले याचं दुसरं तिसरं डोकं लावू नका. ऐसा संताचा महिमा, याच्यापेक्षा वेगळं डोकं चालवण्याची गरज नाही. का, ज्ञानानेच मोक्ष मिळतो हाही सिद्धांत अबाधित आहे. मग इथं तुकोबारांनी जो सांगितला हा अपसिद्धांत आहे का तर नाही, हाही सिद्धांत. अर्थात त्या संतांचं आलिंगन घडलं की ज्ञानाच्या जेवढ्या पायऱ्या सांगितल्या ह्या आपोआप प्राप्त होतात. ज्ञानाच्या पायऱ्या थोड्याशा विचारसागराने आम्हाला श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व म्हणजे ह्या सगळ्या ज्ञानाच्या प्रक्रिया सांगितल्या, पायऱ्या सांगितल्या. आणि या पायऱ्यांनी मग कुठंतरी मुमुक्षता अवस्था आणि मग मोक्षाची प्राप्ती हे सगळं लांबलचक सांगितलेलं आहे. मग एवढं असताना म्हटले कुठल्याही गावाला जायचं असेल तर दोन प्रकारचे मार्ग आहे. एक शुद्ध मराठीत लॉंग कट आणि दुसरा शॉर्टकट. खरं सांगा आम्हाला कोणत्या रस्त्यानं जायला आवडतो? लांबच्या रस्त्यानं जावं वाटतंय की शॉर्टकट रस्त्यानं जावं वाटतंय? शॉर्टकटनी जावं वाटतंय. ही प्रत्येकाची इच्छा आहे. आम्हाला कोणता रस्ता पाहिजे? कमी कष्टात जास्त उत्पन्न, ही आमची प्रत्येकाची धारणा आहे. मग इथं जर पाहिलं तर संताचं आलिंगन हे एवढं एक करा हे सगळं प्राप्त होतं. म्हटले एकट्या संताचं आलिंगन करा श्रवण घडेल, एकट्या संताचं आलिंगन करा मनन घडेल, संताचं आलिंगन करा तत्वम पदार्थ शोधन घडेल, विवेक वैराग्य समाधी षटक या सर्व अवस्था जीवनामध्ये प्राप्त होतील. फक्त एक करा, आलिंगन घडे. खऱ्या अर्थानं संताचं आलिंगन जर घडलं तर हे सगळे लाभ आपोआप प्राप्त होतील आणि ज्ञानानेच मोक्ष मिळतो. पण ज्ञान मिळवण्याकरिता हे सगळं शिकत बसण्याच्या भानगडीत पडू नका. म्हटले हा मधला मार्ग घ्या. कोणता? संताचं आलिंगन करा. मग याचा अर्थ शास्त्र शिकू नका असा नाही, तर खऱ्या अर्थानं जर विचार केला तर संताचं आलिंगन हा संतांचा महिमा आहे. त्या आलिंगनानं मोक्ष प्राप्त होतो. म्हणून महिमा सांगून कधी कधी संताचा परिचय करून दिला जातो. पण अशी काही माणसं आहेत की संताचा महिमा ऐकून संताचा यथार्थ परिचय त्यांच्या जीवनामध्ये होत नाही. मग त्यांना पुढे संतांचं चरित्र सांगावं लागतं. चरित्रातून संताचा परिचय करून द्यावा लागतो आणि मग त्यांना कुठंतरी संत जीवन कळतं. नाथ महाराजांनी आमच्या ज्ञानोबारायांचं चरित्र सांगितलं. काय ज्ञानोबाराय, कोण ज्ञानोबाराय आहेत? म्हटले त्या ज्ञानोबारायांनी काय केलं? चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा.
संतांचं चरित्र अर्थात ज्ञानोबारायांचं चरित्र नाथ महाराज सांगतात. चालविली जड भिंती, काय झालं? हरली चांगयाची भ्रांती. चांगयाची भ्रांती जावी याच्याकरता ज्ञानोबारायांनी चालविली जड भिंते. माझा साधा प्रश्न आहे, ज्ञानोबारायांनी भिंती चालवल्या की भिंत? ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. किती वेळेला? एकदाच चालवली. ज्ञानोबारायांना भिंत चालवण्याचा नाद नव्हता. ज्ञानोबारायांना, कारण नाद असलेली माणसं काय करतील सांगता येत नाही. म्हणून ज्ञानोबारायांना भिंत चालवण्याचा नाद नव्हता. नाविलाजानं ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. काय झालं तर हरली चांगयाची भ्रांती म्हणून चालविली जड भिंती. भिंत चालवण्याची गरज का आली? चांगयाची भ्रांती जावी याच्याकरता खऱ्या अर्थानं भिंत चालवलेली आहे. म्हणून भिंत चालवणं हा ज्ञानोबारायांचा खरा चमत्कार नाही. की रेड्यामुखी वेद बोलविला. का बोलवला? गर्व द्विजांचा हरविला. द्विजांच्या ठिकाणी, द्विजनाम ब्राह्मण. आता ब्राह्मण जातीचा नाही, तर ब्राह्मण ब्रह्म जानाति इति ब्राह्मण हा. आता ते चुकत असलं तर ते तुम्ही नंतर सांगा. पण खऱ्या अर्थानं जो ब्रह्माला यथार्थ जाणतो त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. आणि ब्रह्मस्थिती जाणल्यानंतरही जर अहंकार शिल्लक राहिला तर तुकोबाराय सांगतात हा अहंकार चांगला नाही, नरकाला नेणारा आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. 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 जरी होय ज्ञान गर्वताठा, जरी होय ज्ञान गर्वताठा, जरी होय ज्ञान गर्वताठा. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वताठा. म्हणून एवढं ही ब्रह्मस्थिती प्राप्त झाल्यानंतरही जर अहंकार राहिला तर तो नरकाला नेणारा आहे. आणि ब्रह्मस्थितीवरचा महात्मा नरकाला जाऊ नये ही भावना खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली. आणि मग ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. आता रेडाच का निवडला? बाकी सगळे प्राणी ज्ञानोबारायांनी सोडून दिले आणि एवढा एकच प्राणी का निवडला? तर त्याचं कारण ज्याचा बुद्धीचा आणि त्या प्राण्याचा लांब लांब पर्यंत काहीच संबंध नाही असा निर्बुद्ध असलेला पशु. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी त्याची निवड केली की बाबा एखाद्या बुद्धिवानाला असं वाटू नये की बाबा ज्ञानोबारायांनी आमच्या ठिकाणी ज्ञान भरपूर आहे असं कुणाला वाटू नये याच्याकरता बुद्धीचा ज्याचा काहीच संबंध नाही असा पशु ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी निवडला. आणि मग ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला, किंवा चालविली जडभिंती, हरली चांगयाची भ्रांती. आणि एक वाक्य सांगतो, ज्ञानोबारायांनी भिंत चालवली, ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला म्हणून ज्ञानोबाराय मोठे असं जर कुणाचं म्हणणं असेल तर वारकरी संप्रदाय हे मान्य करत नाही. ज्ञानोबारायांचा खरा चमत्कार जर कोणता असेल तर तुमच्या माझ्या उद्धाराकरिता ज्ञानोबारायांनी 9000 ओव्यांचा प्रबंध जगाच्या कल्याणाकरिता जगाच्या हातामध्ये दिला. हा खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांचा खरा चमत्कार आहे. आणि एरवी आम्ही चमत्काराच्या नजरेनं जरी पाहत असलो बाकीच्या गोष्टीकडे, वारकरी संप्रदाय हा चमत्कारात अडकणारा संप्रदाय नाही. तर खरे चमत्कार हे आहे ज्यांना काहीच लिहिता वाचता येत नाही त्यांची देखील ज्ञानेश्वरी पाठ होते. हा खऱ्या अर्थानं चमत्कार आमच्या ज्ञानोबारायांचा आहे. आणि अशा पद्धतीचं चरित्र ज्ञानोबारायांचं नाथ महाराज सांगतात. का चरित्र संतांचं सांगतात? चरित्रातून संताचा परिचय जगाला व्हावा या उद्देशानं खऱ्या अर्थानं चरित्र सांगून परिचय करून दिला जातो. कधी कधी महिमा सांगितला, एखाद्याला परिचय झाला नाही तर चरित्रातून परिचय, एखाद्याला महिमा ऐकूनही परिचय झाला नाही, चरित्र ऐकूनही परिचय झाला नाही, तर मग त्याला संतांची लक्षणं सांगावी लागतात आणि लक्षणाच्या आधारानं संताचा परिचय करून द्यावा लागतो. संतांची लक्षणं का सांगावी लागतात? तर 2 कारणं आहे. पहिलं कारण संतांची लक्षणं का ऐकावी तर आमची नजर
संताकडे पाहण्याची नजर आमची असंत अर्थात असाधू म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहू नये याच्याकरता संतांची लक्षणं सांगितली जातात. आणि दुसरं कारण जर पाहिलं तर एखादा साधू आहे तर त्याच्याकडे आम्ही असाधू नजरेनं पाहू नये, आणि एखादा असाधू आहे त्याच्याकडे आम्ही साधू नजरेनं पाहू नये याच्याकरता संतांची लक्षणं पाहावी. आणि दुसरं कारण असं आहे की त्या संतांच्या लक्षणानं परिचय का व्हावा, तर त्या एका लक्षणाचा विचार करून त्यातलं एक लक्षण आमच्या जीवनामध्ये यावं याच्याकरता संतांचा लक्षणानं परिचय झाला पाहिजे. विठ्ठला दोनही उदाहरणं आपल्याला माहिती आहे. श्रीमद भागवताची निर्मिती ज्याच्यामुळं झाली, साधूकडं पाहण्याची नजर असाधू नजरेनं पाहिलं, सर्प अडकवला गेला आणि नाविला जाणं राजा परीक्षितीला, अर्थात एवढा सत्वगुणी राजा असताना देखील मेलेला सर्प ऋषीच्या गळ्यात अडकवला. ही दुर्बुद्धी का झाली, तर त्याचं कारण जरासंधाचा मुकुट डोक्यामध्ये घातला आणि त्या मुकुटाच्या द्वारा सगळे त्याचे वाईट विचार राजा परीक्षितीच्या डोक्यामध्ये प्रविष्ट झाले. आणि त्याचा परिणाम सत्वगुणी राजा ज्या वेळेला घरी आला, मुकुट बाजूला ठेवला आणि त्याच क्षणाला अंतःकरणात भाव जागा झाला की बाबा मी असं करायला नको होतं, पण नको ती चूक माझ्याकडून घडली, याचं कारण तो मुकुट. म्हणून याच्यातून जर शिकायचं असेल तर एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ती इथं सांगण्याची गरज नाही. बऱ्याचदा आमच्याकडं गावामध्ये कुठं कीर्तनात एखादा टाळकरी जर आला तर तो बसलेल्या लोकातल्या एखाद्याची टोपी घेतो आणि मग कीर्तनात उभा राहतो. ही गोष्ट शिकण्यासारखी या सगळं प्रकरणातून शिकलं पाहिजे. आता ती इथं सांगण्याची तशी गरज नाही, हे आपलं तिकडं जिथं सांगावं लागतंय तिथं आम्ही सांगत असतो. म्हणजे सरळ पाहिलं तर दुसऱ्याची टोपी आम्ही का घालू नये, तर त्याचे विचार आमच्यात प्रविष्ट होऊ नये याच्याकरता दुसऱ्याची टोपी वापरू नये. मग मला फक्त एवढं सांगायचं की परीक्षितीला जे भागवताची निर्मिती सगळं पुढं मोक्षापर्यंत गेला, पण साधू कळाला नाही. साधूकडे पाहण्याची नजर असाधू वृत्तीनं पाहिलं आणि आईसाहेब सीतामातेच्या जीवनात असाधू होता, पण साधू म्हणून रावणाला पाहिलं आणि 6 महिन्यापर्यंत दुःख भोगावं लागलं. याचं कारण लक्षणाच्या आधारानं साधूचा परिचय झाला नाही, म्हणून अशा पद्धतीचं दुःख भोगावं लागतं. आणि दुसरं कारण की बाबा त्या एका लक्षणाचा विचार करून ती सगळी लक्षणं आमच्या अंतःकरणामध्ये यावीत. आयुर्वेदामधला विषय आहे. म्हटले एखाद्या माणसाला जर झोप लागत नसेल तर त्या माणसाने काय करावं याचे काही उपाय आयुर्वेदामध्ये आचार्यांनी सांगितलेले आहे. काय करावं म्हटले, सध्याच्या काळामध्ये झोप न लागणं हा मोठा आजार झालेला आहे. का झाला, त्याची कारण आपल्या सगळ्यांच्या खिशामध्ये आहे. मोबाईलमुळे आम्हाला तो मोबाईल एवढा विचित्र, रात्री 4-4 वाजेपर्यंत झोपू देत नाही. म्हटले मग झोप लागली पाहिजे याच्याकरता काय केलं पाहिजे. पहिलं कारण सांगितलं, म्हटले शुद्ध गावरान गाईचं 1 ग्लासभर दूध घ्या, अंथरुणावरती उभं राहा आणि ते दूध पिलात. दूध पिण्याची प्रक्रिया आयुर्वेदानं सांगितली. दूध माणसानं बसून पिऊ नये. बसून दूध पिला तर दुधाचा फायदा शरीराला होत नाही. आणि पाणी प्यायचं असेल तर बसून पिलं पाहिजे, उभं राहून पाणी पिऊ नये. आणि दूध प्यायचं असेल तर कसं पिलं पाहिजे, उभं राहून पिलं पाहिजे, तेही शुद्ध गावरान गाईचं पिलं पाहिजे. आता माझ्या समोर गोसेवक लिहिलंय पत्रिकेत म्हणून बोलतो. म्हटले तेवढं ग्लासभर दूध प्या आणि मग झोप लागेल. जर तेवढं दूध पिऊन झोप लागली नाही तर पुढचा उपाय सांगितला, त्याच गावरान गाईच्या दुधामध्ये 1 चमचा गावरान गाईचं तूप टाका आणि मग ते दूध प्या, मग झोप लागेल. तरी झोप लागली नाही तर पुढचा उपाय सांगितला. म्हटले थोडंसं जायफळ उघडून त्या दुधामध्ये घाला, तूप टाका, दूध घ्या आणि मग ते सगळं दूध प्राशन करा, झोप लागेल. आणि एवढं करूनही झोप लागली नाही तर म्हटले दुधाचा नाद सोडून द्या. मग काय करा तर म्हटले जो मनुष्य गाढ झोपलेला आहे ना
त्या गाढ झोपलेल्या माणसाच्या शेजारी आपली वळकटी उचला आणि आपली वळकटी त्याच्या शेजारी नेऊन टाका आणि मग त्याच्या एका एका लक्षणाचा विचार करा. काय करा म्हटले, जो मनुष्य झोपलेला आहे तो विशेषत्वानं काय असतो, पडलेला असतो. कारण झोपलेला मनुष्य पडलेला असतो. आता बसल्या बसल्या ज्याला झोप लागते त्याच्याकरता हे सगळे उपाय गरजेचे नाहीत. म्हटले आपणही पडा. मग त्या माणसाचे, झोपलेल्या माणसाचे डोळे विशेषत्वानं बंद असतात. एखाद्याचे उघडे असतात, तो त्याचा स्वतंत्र पुरुषार्थ आहे त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. म्हटले आपणही डोळे बंद करा. त्याची दीर्घ श्वास चाललेला आहे ना, तशा आपल्याही श्वासाची गती दीर्घ करा. म्हणजे एका एका लक्षणाचा विचार करून जशी त्या माणसाला झोप लागली तशी आम्हालाही झोप लागेल. म्हणजेच सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने, सिद्धाची लक्षणं पाहून साधकानं साधना करावी. मग ही लक्षणं का सांगावेत, तर याच्याकरता संतांचा लक्षणानं परिचय याच्याकरता व्हावा की त्यातल्या एका एका लक्षणाचा विचार करून आमच्या जीवनामध्ये तशा पद्धतीची लक्षणं यावीत. याच्याकरता प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 3 लक्षणं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पवित्र सोवळी, 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 एकातीचा भूमंडळी, एकातीचा भूमंडळी, एकातीचा भूमंडळी, एकातीचा भूमंडळी, जनता बळता देव, जनता बळता देव, जनता बळता देव, जनता वडता देव, जनता वडता देव, जनता वडता देव, जनता वडता देव, पवित्र सोवळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, पवित्र सोवळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी, एकतीच भूमंडळी. पहिल्या चरणामध्ये संतांची 3 लक्षणं सांगितली. संत काय आहेत, तर म्हटले संत पवित्र आहेत. दुसरं लक्षण सांगितलं संत सोवळी आहेत. आणि तिसरं लक्षण सांगितलं संत एक आहेत. आता तुम्ही म्हणाल एक हे संतांचं लक्षण कसं, तर जगत उद्धार या अवच्छेदकानं संत एक आहेत. आणि पवित्र आणि सोवळी, मला वाटतं सामान्य नजरेनं आम्ही या दोनही शब्दाकडे एका अर्थानं पाहतो. पवित्र म्हणजेच सोवळी आणि सोवळी म्हणजेच पवित्र. जर खरंच या दोनही शब्दाचे अर्थ जर एक असते तर तुकोबारायांनी इथं एकत्र टाकले नसते. का, तर तुकोबाराय सांगतात आम्ही श्रीमंत आहोत, पण कशात, शब्दाच्या संबंधानं आमच्या इतकं श्रीमंत या जगात दुसरं कोणी नाही. आम्ही शब्दरूपी रत्न आमच्याकडे आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं हे 2 शब्द एका अर्थाचे नाही. प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले यांची भरपूर कीर्तनं या आळंदीत असताना ज्या वेळेस काहीच कळत नव्हतं त्या काळात ही कीर्तनं ऐकलीत. आणि त्यातलं एक कीर्तन युट्यूबला आजही बाबांचं आहे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ही कीर्तन अजून
पवित्र सोहळी ही बाबांची नेहमी कीर्तनाला असणारी अभंग, आणि त्यातल्या या अभंगात बाबांनी या शब्दाचे जे अर्थ केलेत ते थोडेसे आता तुमच्या समोर मांडायचेत, म्हणून सांगतो. बाबांनी पवित्र शब्दाचा अर्थ काय सांगितला आणि सोवळी शब्दाचा अर्थ काय सांगितला. पवित्र म्हणजे समोरच्याचे दोष घालवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे याला म्हणा पवित्र, आणि ज्यांच्या ठिकाणी एकही दोष राहिला नाही यांना म्हणा सोवळ. विठ्ठल विठ्ठल कारण समोरच्याचे दोष घालवण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे तर संतांच्या मध्ये आहे. काय दोष घालवण्याचं सामर्थ्य आहे? जे दोषानं युक्त आहे ना आशांना देखील पुनीत करण्याचं सामर्थ्य एकट्या संतांच्या मध्ये आहे. पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी, पुनीत केले विष्णुदासी. संगे आपुलिया दोषी, 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 संगे आपुलिया दोषी. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी, संगे आपुलिया दोषी, संगे आपुलिया दोषी. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी, संगे आपुलिया दोषी, संगे आपुलिया दोषी. म्हटले पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. आपुलिया संगे पुनीत केले, पण कोण? म्हटले दोषी. कोणी? विष्णुदासी. विष्णुदास नाम संत, आणि या संतांनी काय केलं? आपल्या संगतीत जे जे आले मग ते दोषानं युक्त जरी असले त्या सगळ्यांना संगे आपुलिया दोषी, आपुल्या संगतीत आलेले दोषी जरी असले तरी काय केले? म्हटले पुनीत केले. म्हणून जीवनातले सगळे दोष जावे असं जर वाटत असेल तर काय करा? बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती. कळो आले कमलापती, कळो आले कमलापती, कळो आले कमळापती, कळो आले कमळापती. आपुले कोणी जनावती, आपुले कोणी जनावती, आपुले कोणी जनावती, आपुले कोणी जनावती. निश्चय हा जिती दृढ झाला, निश्चय चित्ती दृढ झाला. बैसता संतांची संगती, बैसता संतांची संगती, बैसता संतांची संगती, बैसता संतांची संगती, बैसता संतांची संगती. बैलो आले कमळापती, आपुले कोणी जनावती, निश्चय चित्ती दृढ झाला. दोष निवृत्त व्हावे असं जर वाटत असेल तर काय करा? बैसता संताचे संगती. जर संताचे संगती बैसता तर काय? कळो आले कमळापती. कमळापती नाम परमात्मा कळून येतो, आणि परमात्मा कळण्याकरता बैसता संताचे संगती. आणि म्हटली एवढंच कळतं का? तर नाही. आपुले कोणीच नवती, आपुले कोणीच नव्हती, बैसता संताचे संगती कळो आले. हे कळून येण्याकरता काय करा? पण हे फक्त कळावं नाही तर त्याचा दृढ निश्चय होण्याकरता काय निश्चय चित्ती दृढ झाला हे सगळं व्हावं असं वाटत असेल. दोषानं युक्त जरी आम्ही असलो
तरी आम्ही संतांच्या संगतीत गेलो तर हे सगळंच्या सगळं निवृत्त होतं आणि ज्याच्याकरता आम्ही जन्माला आलो त्या साध्यापर्यंत आमचं जीवन पोहोचतं. म्हणून दोष घालवण्याचं सामर्थ्य कुणामध्ये आहे? संतांच्या मध्ये आहे. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचेणी संगे ब्रह्मभावो. ब्रह्मज्ञानाशी नाही, कुणाला? भ्रांताशी. ज्ञानोबाराय म्हणतात भ्रांत जो आहे ना, या भ्रांतालाही ब्रह्मभाव प्राप्त होतो. कुणाच्या संगतीत? जयाचे नाव तीर्थरावो, या तीर्थरूप असलेल्या संतांच्या संगतीत प्रशस्तता जीवनामध्ये प्राप्त होते. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीशी ठावं. आणि परमार्थ आम्ही का करावा? तर जीवन प्रशस्त बनण्याकरता आमची पारमार्थिक वाटचाल असली पाहिजे. जीवन प्रशस्त बनणं म्हणजे नेमकं काय होणं? तर संकोचितपणा आमच्या जीवनात न राहता आमच्या जीवनामध्ये व्यापक अवस्था प्राप्त व्हावी. आणि ही व्यापकता येण्याकरिता आम्ही भ्रांत जरी असलो तरी आम्ही त्या तीर्थरूप असलेल्या संतांच्या जर संगतीत गेलो तर आमच्या जीवनात काय लाभ आहे? जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो. आणि पुढे जयाचे नि संगे ब्रह्मभावो, ब्रह्मभाव अवस्था प्राप्त होते. कुणाला? भ्रांताशी. भ्रांत जो आहे त्याला ब्रह्मभाव प्राप्त होतो. नवे नवे कितीही दोष आमच्या ठिकाणी असू द्या, फक्त संतांचं चिंतन जरी आम्ही केलं तरी जीवनातले सगळे दोष कुस्नम दहती वन्निवत या न्यायाप्रमाणे सगळे जळून जातात. तयाच्या चिंतने तरतील दोषे, तयाच्या चिंतने तरतील तयाच्या चिंतने तरतील दोष, जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या. तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी. जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या. तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी. म्हटले जीवनातले दोष घालवण्याचं सामर्थ्य त्या संतांच्या मध्ये आहे. म्हणून ते संत पवित्र आहे. पवित्र पहिलं लक्षण संतांचं. का संत पवित्र आहेत? तर सगळे दोष घालवण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे, म्हणून ते पवित्र आहे. आणि पुढचं लक्षण सांगितलं, संत सोवळी आहेत. सोवळी शब्दाचा अर्थ सांगत असताना बाबांनी असा केलात की बाबा ज्याच्या ठिकाणी एकही दोष राहिला नाही याला काय म्हणा? सोवळ म्हणा. आणि एकही दोष नाही याचा अर्थ ज्यांच्या ठिकाणी आम्ही अवगुण शोधण्याचा प्रयत्न जरी केला, कितीही शोधले तरी अवगुण पाहता न मिळे. पाहता अवगुण मिळेची ना, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी. पाहता अवगुण मिळेची ना, सज्जना पासोनी अवगुण पाहता मिळेची ना, ऐशे तुका म्हणे. म्हणजे तुकोबरायांचं म्हणणं आहे की बाबा कितीही शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला अवगुण, तरी तिथे अवगुण मिळू शकत नाही. प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरित्रातला प्रसंग सांगितला जातो. म्हटले जोग महाराज नाशिकला आले आणि गोदावरी मातेमध्ये स्नानाकरिता उतरल्यानंतर ब्राह्मण बाबांनी हातावरती पाणी दिलं आणि मग जोग महाराजांना सांगितलं, म्हटले महाराज संकल्पासाठी पाणी घ्या. आणि संकल्पाचे शब्द जोग महाराजांनी विचारले आणि ब्राह्मण बाबा बोलू लागले, पापोहम पापक्रमाणाम
पापात्मा पापसंभव. मला वाटतं हा श्लोक जोग महाराजांनी पूर्ण होऊ दिला नाही. मध्येच हात धरला आणि सांगितलं, अरे हा संकल्प आमच्या करता नाही, ज्यांनी पाप केलंय त्यांच्या करता हा संकल्प. आम्ही आमच्या जीवनामध्ये कधी पापच केलं नाही, तर हा संकल्प करण्याची गरज आम्हाला नाही का? हे दोष रहित जीवन आहे. मी माझ्या श्रीगुरूच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. प्रातस्मरणीय वैकुंठवासी श्याम महाराज शास्त्री यांच्याकडे मी राहत असताना त्यांनी एक वाक्य, अतिशय महत्वाचं वाक्य, सत्य घडलेली घटना आहे. मला थोडं इस्त्री करून शर्ट घालण्याची पहिल्यापासून सवय आहे. मग मी त्यांच्याकडे राहत असताना जसं माझ्या शर्टाला इस्त्री असावी, तसं माझी भावना महाराजांच्याही शर्टाला काय असली पाहिजे, इस्त्री असली पाहिजे. त्यांचं जीवन असं होतं, परेडच्या प्रारब्ध. तुम्ही म्हणाल तसं, तुम्ही म्हटलं बाबा हे घाला, हे घालणार, ते नका करू, नाही करणार. म्हणजे अगदी दुसऱ्यानं सांगेल तसं, अगदी त्यांचा स्वतंत्र. कारण ब्रह्मस्थितीवर आरूढ झालेला महात्मा, आणि त्यांनी खऱ्या अर्थानं म्हटले, अण्णा मी हा शर्ट देतो, हा तुम्ही घाला. त्यांनी अगदी साधा शर्ट घातलेला होता. काढत असताना एक वाक्य बोलले, शर्ट काढत असताना, अरे म्हटले शर्टाला डाग पडले तर धुतला शर्ट तर डाग निघून जातील, पण जीवन माणसानं असं बनवलं पाहिजे, जन्माला आलेल्या क्षणापासून शेवटच्या श्वासापर्यंत एकही डाग जीवनाला पडणार नाही, याची काळजी जीवनामध्ये घेतली पाहिजे. आणि बाबा पुढचं अजून एक वाक्य बोलले, म्हटले यदा कदाचित जीवनाला पडलेले डागही लोक विसरतात, कारण विसरणं हा लोकांचा स्वभाव आहे. आणि म्हणून पण ज्यानं विसरायला पाहिजे ना, तो कदापि विसरत नाही. म्हणून जीवन असं बनवा की जन्माला आलेल्या क्षणापासून शेवटच्या श्वासापर्यंत जीवनाला कधी डाग पडणार नाही, याच्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असलं पाहिजे. एक थोडंसं अवांतर होईल पण बोलतो. आम्ही किती या संबंधानं सावध असलं पाहिजे सांगू. ज्या वेळेला पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही रस्त्यानं पायी चाललेलं असावं आणि एखादा ट्रक पाठीमागून येतो आणि एखाद्या खड्ड्यात साचलेलं पाणी आहे, आणि आम्ही जात असताना त्या गाडीचं टायर त्या ट्रक खड्ड्यात जाऊन ते शिंतोडे आमच्यावरती उडू नये, याच्यासाठी आम्ही किती सावध असतो, अतिशय दक्ष असतो. मला वाटतं या पद्धतीनं आमच्या समग्र जीवनाचा विचार करत असताना अशा पद्धतीनं आम्ही जर पावलोपावली सावध राहिलं, तर मला वाटतं या सोवळी जीवनाचं लक्षण आम्ही याच्याकरता पाहायचंय, ज्या अर्थी संत सोवळे आमचंही जीवन सोवळं बनावं, याच्यासाठी आमची वाटचाल असली पाहिजे. पण याच्याकरता आमचं भजन भजनाकरता झालं पाहिजे. भजन कशासाठी असावं, भजन लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं, याच्याकरता आमचं भजन नसावं, तर भजन आमचं भजनाकरता असावं. कारण गातो नाचतो ते दाखवितो जना, तुझ नारायणा प्रेम नाही, अशी अवस्था आमच्या भजनामध्ये जर असेल, तर लोक आमच्या भजनाला यदा कदाचित चांगलं म्हणतील, टाळ्या वाजवतील, वा म्हणतील, पण ज्यानं वा म्हणायला पाहिजे तो कदापि वा म्हणेल की नाही, हा प्रश्न आहे. अगदी आठवलं, विषयांतर होईल पण तरी बोलतो. एकदा दिल्लीच्या बादशाच्या दरबारामध्ये तानसेन नावाचा गायक होता, आणि त्या तानसेननं गाणं सुरू केलं, आणि तानसेनचं गाणं ऐकून बादशाह प्रभावित झाला, आणि बादशाच्या अंतःकरणात एक भाव जागा झाला. म्हटले तानसेनच्या गाण्याची ताकद अशी सांगितली जाते, म्हटले त्याने दीप राग गायला तर दिवे लागत होते, अजून मेघ मल्हार गायला तर पाऊस पडत होता. हे मी पाठ केलंय, कारण गायनाचा आणि माझा लांब लांब पर्यंत संबंध नाही. मग त्या बादशाच्या अंतःकरणात एक भाव जागा झाला. म्हटले तानसेन तू इतकं सुंदर गातोय, तर म्हटले माझी एक इच्छा अशी आहे, मला आज तुझ्या गुरुजीचं गाणं ऐकायचंय. त्यावेळेला तानसेननं सांगितलं, माझे गुरुजी हे जगाच्या समोर गाणाऱ्यातले नाही. माझ्या गुरुजीचं गाणं जर तुम्हाला खरंच ऐकायचं असेल, तर माझ्यासोबत सामान्य वेश परिधान करा आणि माझ्यासोबत चला, मी माझ्या गुरुजीचं गाणं तुम्हाला ऐकवतो.
तानसेन आणि बादशाह दोघही दिल्लीवरून वृंदावनाच्या दिशेला निघाले आणि वृंदावनामध्ये हरिदास प्रभू म्हणून हे तानसेनचे गुरु. मला वाटतं शास्त्रीय संगीतामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यावरती जेवढ्या काही चिजा लिहिल्या गेल्यात ह्या सगळ्याच्या सगळ्या हरिदास प्रभूंच्या लिखित आहेत. आणि ह्या हरिदास प्रभूंचं गाणं ऐकण्याकरता दोघही वृंदावनामध्ये आले आणि आल्यानंतर हरिदास प्रभूंच्या समोर बसले. आणि आता तो काळ फरमाईश करण्याचा नव्हता की गुरुजी आम्हाला आजच दागिनाता पाहिजे, असा काळ नव्हता. मर्यादेचा काळ. गुरु शिष्य परंपरा अबाधित होती. कशी सांगू, मी आळंदीला 2003, 2, 3, 4, 5 या काळामध्ये होतो. प्रातस्मरणीय वैकुंठवाशी पांडुरंग बाबा वैद्य यांच्याकडे मृदंगाचं माझं प्राथमिक शिक्षण घेत असताना मर्यादा काय असते हे शिकण्याकरता ते स्थान होतं. आम्ही शाळेत जात असताना शाळेत टोपी नव्हती, पण आमच्या खिशात टोपी असायची. का? रस्त्यात बाबा दिसले तर कमीत कमी तिथं ती घालता यावे. आणि चुकून एखाद्या दिवशी टोपी विसरली तर एखाद्या दुकानाच्या बाजूला जावं, उभं राहावं. बाबा पुढं निघून गेले की मग पाठीमागून जावं. ही मर्यादा टिकून होते. म्हणजेच गुरु शिष्य परंपरा अबाधित होते. पण अलीकडच्या काळामध्ये ही परंपरा राहिली नाही. का? फक्त एका बाजूनं दोष आहे असंही म्हणता येणार नाही. आठवलं म्हणून बोलतो. एक 4-2 मुलं उभी होती. त्यातला एक मुलानं तंबाखू हातामध्ये काढले आणि तो तंबाखू मळू लागला आणि समोरून त्याचे शिक्षक आले म्हटले. आणि शिक्षक पाहिल्या त्यानं असे पाठीमागं हात केले. शिक्षक निघून गेले. त्याच्याबरोबर असलेल्या 4-2 मुलांनी त्याला विचारलं, अरे बाबा जाऊ दे म्हटले, तू तंबाखू खात असतील असू दे, पण तू तुझ्या गुरुजीचा आदर केला याचं आम्हाला बरं वाटलंय. पुढचं सांगू, तो तंबाखू खाणारा जरी होता पण खरं बोलणारा होता, खोटं बोलला नाही. त्यानं सांगितलं, हा गुरुजीचा आदर वगैरे काही नाही, गुरुजी यातली अर्धी मागतात म्हणून मी आपला हात पाठीमागे केले म्हटले. ही परंपरा त्या काळामध्ये नव्हती. तानसेन आता गुरुजीचं गाणं तर ऐकायचं, मग काय करावं. तानसेन जसा गाण्यात हुशार होता ना तसा बुद्धीनंही हुशार होता. त्याने काय केलं, स्वतः गायला सुरुवात केली. आणि स्वतः गाता 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 मध्येच एक स्वर चुकीचा गायला. आणि त्यावेळेला हरिदास प्रभूंना सांगितलं, अरे म्हटले तानसेन ते तसं नाही, कसं आहे म्हटले, ऐक आता. मग हरिदास प्रभूनं गाणं सुरू केलं. आणि हरिदास प्रभूचं गाणं सुरू झाल्यानंतर तो यौवनाचा असलेला बादशाह त्या हरिदास प्रभूंच्या गाण्यानं त्याला समाधी लागली आणि तो समाधीमध्ये निघून गेला. गाणं संपलं. हे दोघही परतीच्या प्रवासाला निघाले. आणि तानसेनला बादशाहनं विचारलं, म्हटले तानसेन तुझं गाणं ऐकल्यानंतर मी प्रभावित होतो, पण तुझ्या गुरुजीचं गाणं ऐकल्यानंतर मला समाधी लागली, काय कारण? आता तानसेननी जे उत्तर दिले ना ते फार महत्वाचं आहे. तानसेननं सांगितलं, म्हटले राजेसाहेब, अहो मी जे गातो ना म्हटले हे तुम्ही प्रभावित व्हावे याच्याकरिता माझं गाणं आहे, पण माझ्या गुरुजीचं जे गाणं आहे ना हे जग प्रभावित व्हावं याच्याकरिता नाही, तो जगाचा मालक प्रभावित व्हावा याच्याकरिता माझ्या गुरुजीचं गाणं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं समाधी लागली. याला म्हणतात दोष रहित जीवन, नाही त्या विटाळ अखंड सोवळा. आधी वेगळा जाणे एकही दोष ज्या जीवनामध्ये नाही ते जीवन म्हणजे सोवळ जीवन. आणि हे दोषरहित जीवन संतांचं आहे. म्हणून समोरच्याचे दोष घालवतात म्हणून पवित्र आहे. आणि पुढे सोवळे का आहेत तर त्यांच्या ठिकाणी एकही दोष नाही म्हणून ते सोवळी आहेत. आणि पुढे एक हे लक्षण सांगितलं का, जगाचा उद्धार एकटे संत करणारे आहेत. संत सोडून अन्य कुणाच्याही ठिकाणी जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य नाही.
एक वाक्य बोलतो, देवाचं देखील हे सामर्थ्य नाही. त्याला जर जगाचा उद्धार करावा वाटला तर त्याला आपलं देव पण सोडावं लागतंय आणि संत रूपानं अवतार धारण करावा लागतोय. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, कशा करता उद्धरया आले दीन जनांचा उद्धार व्हावा याच्याकरता संतांचा अवतार आहे. हे संतांचं लक्षण आहे आणि ही लक्षणं आम्ही काय ऐकावेत तर या एका लक्षणाचा विचार करून आमचंही जीवन तशा पद्धतीचं बनावं म्हणून संत पवित्र आहेत, सोवळी आहेत आणि या भूमंडळात यांच्यासारखं पवित्र दुसरं कोणी नाही. या भूमंडळात यांच्यासारखं सोवळं दुसरं कोणी नाही. या भूमंडळात यांच्यासारखं दुसरं जगाचा उद्धार करणारं कोणी नाही. म्हणून एकतीच भूमंडळी विठोबा रखुमाई. टाळी वाजवा भजन सोवडी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. पहिल्या चरणामध्ये 3 लक्षण संतांची सांगितलेली आहेत. ही संतांच्या ठिकाणी ही लक्षण का आलेत तर त्यांच्या आवडीचा विषय ठरलेला आहे. काय त्यांची आवड? ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. त्यांना काय आवडतं म्हटले? देव आवडतो. म्हटले देव त्यांना आवडतो. मग त्यांनाच देव आवडतो की सगळ्यांना देव आवडतो? तर देव त्यांनाही आवडतो आणि आम्हालाही देव. मला वाटतं देव आवडत नसता तर आमची घरं सोडून आम्ही इथं आलो नसतो. मग इथं त्यांनाही देव आवडतो, आम्हालाही देव आवडतो. मग फरक काय? त्यांच्या आवडीत जे आहे ना त्यांचा मूळ विषय काय झालेला आहे? सगळ्यांच्या पाठ आहे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. हे नावडे हे पद आहे ना तुमच्या माझ्यासाठी, हे आधीचही विषय तो त्यांचा नारायण आणि त्याच्याबरोबरचं नावडे काढून पुढचं सगळं म्हणजे अशा पद्धतीचं तुमचं माझं आहे. पण त्यांना नावडे पुढचं सगळं त्यांना आवडत नाही. मग त्यांचा देव आवडतो याची 2 कारणं सांगतो. कशाप्रमाणे आवडतो तर देव आम्हाला कशाप्रमाणे आवडतो आणि कशा इतका आवडतो. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आम्हाला देव आवडतो. ज्ञानोबाराय बोलतात मला देव आवडतो, पण किती? ज्ञानोबाराय शपथ घेऊन सांगतात मला देव माझ्या प्राणापेक्षाही आवडतो. आणि हे देवा ही तुझी शपथ घेऊन सांगतो, तुझी आण वाहिनगा देवराया बहु आवडशी जीवापासून या. किती आवडतो म्हटले? बहु आवडतो. कारण बहु शब्दाची योजना का केली तर बहु शब्दाला मर्यादेत बांधता येत नाही. कारण बहु म्हणजे कुठंतरी 5 किलो 10 किलो असं मर्यादा ठेवता येत नाही. आम्हाला देवा तू आवडतो. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचून केशवा आणू नावडे. आम्हाला आता दुसरं काहीही आवडत नाही. आम्हाला देव आवडतो. आणि कशाप्रमाणे? ज्याप्रमाणे लोभी माणसाला धन आवडतं त्याप्रमाणे आम्हाला तू आवडतो. ज्याप्रमाणे पतिव्रता माऊलीला भ्रतार प्रिय आहे त्याप्रमाणे आम्हा नारायण तैशा परी पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. अशा पद्धतीनं देवा तू आम्हाला
किती आवडतो? जीवाच्याही पलीकडे आवडतो. आणि कशाप्रमाणे? तर अशा पद्धतीनं आम्हाला नारायण आवडतो. आणि आमचा प्रेमभाव जर पाहिला तर आमचा प्रेमभाव हा खंडित नसून अखंडित प्रेमभाव. अखंडित प्रेमभाव म्हणजे त्रिकाला बाधित प्रेमाचा विषय बदलत नाही. आम्हाला पूर्वी देव आवडत होता, वर्तमानात देव आवडतो आणि भविष्यातही आम्हाला काय आवडणार आहे? देवच आवडणार आहे. इथं फक्त तुमची संतांची आपली अडचण आहे. का? तर आमची त्रिकाला बाधित आमचा प्रेमभाव बदलत जातो. पहिली आहे बाळदशे आई बा हेची पिशे. बाल्यदशेत काय आवडतं? म्हटले आई आवडते. आणि तारुण्यात काय आवडतं? मागे एके ठिकाणी हेच वाक्य बोललो, पाठीमागून चोपदारानं उत्तर दिलं. म्हटले आईच आवडती पण पिंट्याची. हे धाडस आमचं नाही, पण थोडासा, कारण मी सुरुवातीलाही सांगितलंय अंगा खांद्यावर खेळायचंय, त्याच्यामुळे मोकळ्यापणाने खेळायचंय. म्हणून तारुण्यातली आवड बदलते, बाल्यावस्थेतली आवड. बरं, तारुण्यातली आवड ही म्हातारपणापर्यंत टिकत नाही. म्हातारपणात देखील काय आवडतं? नातू आवडतात म्हटले. म्हणजे ही आमची आवड प्रत्येक वेळेला बदलत जाते. पण इथं जर पाहिलं तर आम्हाला भूतकाळातही देव आवडत होता, वर्तमानात देव आवडतो आणि भविष्यातही आमची आवड काय आहे? देव आवडतो. आणि किती आणि कसा हे अगोदर सांगून झालो. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. आणि त्यांची पुढं लक्षणं सांगितली. भाग्यवंते, सरते, पुरते, धनवित्ते. त्यांच्यासारखं भाग्यवान दुसरं कोणीही नाही. आणि ते धनवान आहे. किती? म्हटले सरते, पुरते, धनवित्ते आहेत. त्यांच्यासारखं धनवान. आता खरं सांगा, सध्याच्या काळात टॉपचा श्रीमंत भारतातला कोण? अंबानी. ठीक आहे. त्या अंबानी एवढी श्रीमंती असताना साधं पैशाचं तरी झाड लावता आलं का घरापुढे? नाही. आणि आमच्या ज्ञानोबारांच्या दरबारात जर पाहिलं, पैशाचं नाही म्हटले, पैशाची किंमत ज्याच्यावर ठरते ते सोनं, आणि त्याचं झाड आमच्या ज्ञानोबारांच्या दरबारात. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, ऐसे बळ रेडा बोले, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे महाराज. अंगी ऐसे रेडा बोले, रेडा बोले, करीन ते काय नोहे महाराज, करीन ते काय नोहे म्हटले हे भाग्यवान तर आहेत, पण सरते, पुरते, धनवित्ते आमच्या ज्ञानोबारांसारखं श्रीमंत या जगात दुसरं कोणी नाही. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐशे बळ रेडा बोले. म्हणून तीच भाग्यवंते, सरते, पुरते, धनवित्ते. आशे जे आहे ना, यांच्या खऱ्या अर्थानं जर विचार केला तर हे पवित्र आहेत, सोवळी आहेत, एक आहेत, भाग्यवंत आहेत, आणि पुढे धनवान देखील तेच आहेत. आणि हे काय ही सगळी लक्षणं त्यांच्या ठिकाणी आली? तर त्याचं कारण त्यांचा आवडता देव, अखंडित प्रेमभाव. आणि मग ही सगळी लक्षणं आमच्या जीवनात यावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? शेवटच्या चरणात सांगितलं. तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा,
काय सांगतात, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. हे चरण 2 अभंगांना आहे. आलिंगन घडे याही अभंगाला हेच चरण आहे आणि या पवित्र सोहळी याही अभंगाला हेच चरण आहे. मग 2-2 ठिकाणी एक चरण का, तर अर्थ भिन्न भिन्न आहेत. तर माझ्या अल्पमतीनं योग्य की अयोग्य नंतर माहिती मिळेल, पण आता सध्या सांगतो. आलिंगन घडे या अभंगातलं तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, याचा अर्थ लावायचा झाला तर त्यांनीच केलेली सेवा देवा पावे, हा तिथला अर्थ. आणि इथला अर्थ जर पाहिला तर तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. जर आम्ही ही या लक्षणानं युक्त असलेले जे संत महात्म्य आहेत यांची जर आम्ही सेवा केली तर ती संताही पावे आणि ती देवाही पावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पवित्र सोवडी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव यथामथी यथावकाश. अभंगाच्या संबंधानं तोडकं मोडकं थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. वाकडे की नीट देव जाणे. आपल्या सर्वांच्या संयोगातून हा संपन्न होत असलेला त्रिदिनी पौषवारीच्या निमित्तानं संपन्न होत असलेला कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील प्रथम दिवसाची सेवा पूजनीय गुरुवर्य पूज्यश्री माऊलींच्या आदेशातून ही सेवा संपन्न केली. आता कशी झाली काय झाली हे देव जाणे आणि दुसरे माऊली जाणे. म्हणून झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. त्यांची केली पावे सेवा. त्यांची केली पावे सेवा. त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. त्यांची केली पावे सेवा.